नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे 7:30 झालेत आणि आपण आलोय समुद्रावरती गरवायला। तर मागे आलो होतो ना, तर ह्या कोपऱ्यात इकडे मस्तपैकी 2 कॅच झाले होते, 2 तांबोशा लागल्या होत्या। तर पण त्या दिवशी मी उशिरा आलेलो, अगोदर तिकडे कातळावरती फिशिंग केली, त्याच्यानंतर मग इकडे आलेलो। आज डायरेक्ट इकडेच जाऊया, पाणी पण मस्तपैकी खाली गेलं असेल, हमखास काही ना काही कॅच होतील असं मला तरी वाटतंय खडकात। बघूया। आणि बेट पण आणलंय, सो आधी जरा लूर फिशिंग करूया, त्याच्यानंतर मग बेट फिशिंग ट्राय करूया। थोडा झालाय उशीर, घरून निघता लगेच उशीर झाला, केव्हाच काय समजलं पण नाही। हा बघा, सूर्य बराचसा वरती आलाय आणि खाली बघताय हे खडप आहे ना, पूर्ण मोकळं आहे मस्तपैकी। तर हमखास काही ना काही कॅच होतील मला वाटतं। छोटा इम्पोस्टर वगैरे वापरला ना तर हमखास काहीतरी लागेल। चला, इकडून कोण जात नाही मला वाटतं। पावसातून ही वाट एकदम चांगली असते, कारण लोकांना इकडे पावसातून बरीच येतात गरवायला कोपऱ्यात। उन्हाळ्यातून इकडून कोण येत नाही मला वाटतं जास्त। अचानक थोडीशी सर्दी पण झाली आहे, घसा पण दुखतोय। पाणी बरंच कमी आहे, या खडपात पाणी पाहिजे। इकडे पुढे पुढे पाणी आहे, मला वाटतं त्या दगडावरती जाय, तिकडून कास्टिंग करूया। त्या एरियात काहीतरी टार्गेट होऊ शकतं, बघूया। या पाणी भरतंय, इम्पोस्टरच लावलाय। आता कसं माहिती आहे, दगडांना ना शेवाळ पकडली आहे, त्याच्यामुळे गरीमध्ये बऱ्याच वेळा शेवाळ येते। बघूया आता काय लागतंय का। शेवाळ अडकली, बोललो ना, गरीमध्ये शेवाळ येते आणि खूप कडक येते एकदम। असं वाटतं 5 किलोचा मासा उडतोय। हे बघा, पहिला जो ऑक्टोपस लागला बघा, मोठा। काहीतरी लागायला पाहिजे। लागला ब्लू लाईन गोबरा आहे वाटतं, ब्लू लाईन गोबरा आहे वाटतं। पोहत येते वरून, म्हणजे ब्लू लाईन गोबरा आजचा पहिलाच मासा। ब्लू लाईन गोबरा। आपली पिशवी वगैरे पण तिकडेच आहे, तो ह्याला सोडून देऊया। जा चल, लग तेरा अच्छा था, छोड़ दिया मैंने। मस्त स्ट्राइक दिली। इकडे ब्लू लाईन गोबरे पण लागतात ह्या खडपात, लागले तर पटापट पण लागतात। हा बघ, अजून एक लागला। ब्लू लाईन गोबराच असेल आपण वाटतं, बघूया आता काय आहे। होय, आपण ब्लू लाईन गोबराच आहे। वरून पोहत आला म्हणजे ब्लू लाईन गोबरा आहे। आणि ब्लू लाईन गोबऱ्यासोबत ब्लू लाईन गोबऱ्यासोबत ऑक्टोपस पण फ्री मिळाला। केवढा आहे बघा, सेम हुकअप झालाय। केवढा आहे बघा, छोटासा एकदम, सेम हुकअप झाला, सेम हुकअप झाला। दुसरा मासा आजचा। चला जा, सेकंड कासला स्ट्राईक दिल्या पटकन परत। तिसऱ्या कासला बघूया। इम्पोस्टर छोटा आहे ना, तर लगेच पकडतात। लागला बघा परत। हा जरा वेगळा वाटतो मित्रांनो। घरी अडकली शा। ये रे बाबा, अटकला कशात तरी।
तिसऱ्या कास्टला सलग मासा लागला. शेवाळ आहे ना त्याच्यामुळे अडकतात आणि दगडच मध्ये मध्ये. आला आला आला, सुटला की काय? सुटला सुटला सुटला. तो अडकला म्हणून दगडात येताना, नाहीतर आला असता. हो शट शट, स्ट्राईक मिस केली. लागला लागला लागला, परत लागला लगेचच. ब्लू लाईन गोबरे आहेत काय तिथे कळत नाही. ब्लू लाईन गोबरा आहे. आपण हे पिशवी आणतो ना मित्रांनो. हा बघा, हा चौथा ॲक्च्युली, पण एक सुटला. तिसरा गोबरा आहे, सोडून देतो. सलग चौथी कास्ट, 4 मासे. 5वी कास्ट. हा 5वी कास्ट बघूया. खरोखर जबरदस्त पकडतायत. हा बघा, लागला लागला लागला. 5व्या कास्टला पण लागला. गोबरे त्यात काय कळत नाही तिथे. सलग 5व्या कास्टला मासा लागलाय. सलग 5व्या कास्टला. छोटा आहे हा बघा. चौथा गोबरा सोडून देतोय. जा मजा करा. सलग 5व्या कास्टला मासा. ही 6वी कास्ट. आता ज्यानं लगेच पकडला ना. संपले काय? तांबोस वगैरे लागायला पाहिजे तर गोबरे लागतात. संपले वाटतं. सहावी कास रिकामी गेली. इम्पोस्टरची शेपटी गायब. गोबऱ्यांनी खाल्ली वाटतं. इथून कल्टी मारूया. पाणी यायला लागलं दगडावरती, भिजायला होईल. इकडून ट्राय करूया. शेवाळ खूप आहे दगडांना, त्याच्यामुळे दगडावरती लूर घासला ना की अटकतोय. लागला. ब्लू लाईन गोबराच असेल. सहावा मासा आहे मित्रांनो. 6वा ब्लू लाईन गोबरा आहे हा बघा. जा, शेपटी तुटली ना इम्पोस्टरची तरी मासे लागतात त्याला. लागला, परत लागला. होत आला अर्ध्यावरून की समजायचं ब्लू लाईन गोबरा आहे. चांगली साईज आहे पण. बाहेरून लागला हुकेचा. 7वा ब्लू लाईन गोबरा सोडतोय मला वाटतं. 8वी स्ट्राईक असेल. आणि हे बघा, शेपटी नसलेला इम्पोस्टर आहे. 10 ग्रॅमचा जिगेड आहे, घरी बनवलेला. त्याला सोडून देऊया. जा. दुसरा काय मासाच लागत नाही. ब्लू लाईन गोबऱ्याची स्ट्राईक आहे फक्त, पण पटापट लागत आहेत. आता इथे 2 कास्टला 2 लागली. आता हमका स्ट्राईक होईल. झाली बघा, बोलतानाच झाली. आई शपथ.
सोडून देतोय म्हणून, नाही तर पिशवीवर गोबरे पकडले असते आज वाटतं. ब्लू लाईन गोबरा वरती आला नव्हे, फक्त म्हटलं आता स्ट्राईक होईल बघा. हा बघा ब्लू लाईन गोबरा. जा. ते कसं माहिती आहे, आतमध्ये आहेत ना, त्यांना जरा किनाऱ्यावर सोडायचं काम चालू आहे. क्या फिशिंग है भाई साहब, ये ब्लू लाईन गोबरे वाली. कलर बघा कसला खतरनाक असतो. जा. पण वेगळा मासा नाही. हा बघा मोठी साईज आहे. नव्वद हवा ब्लू लाईन गोबरा आहे, सोडून देतोय. जा. कंटिन्यू स्ट्राईक देतात. हा बघा, आता माझ्या लक्षात पण नाही कितवा गोबरा सोडलाय. ते जवळजवळ 10च्या वरतीच गेले असतील. जा. पण टाकल्या ना खाली जातात पटकन आहेत पाण्यात. मोठी साईज आहे बघा. मोठी साईज आहे, मोठी साईज. जा. मोठी साईज आहे, मोठी साईज आहे. शेफ्टी नसलेला इम्पोस्टर आहे आणि 10 ग्रॅमचा जिगेड आहे. 5/0 हुक आहे. जा. अजून एक आला बघा. मोठी साईज आली. मोठी साईज आली. आता ह्याला सोडूया आणि तिकडे खडकाकडे जाऊया. अजून इथे थांबलो ना तर पोतावर ब्लू लाईन गोबरे काढले असते. लास्ट कॅच. लास्ट कॅच. चला. मित्रांनो इकडे ट्राय करूया, पण इकडे जाळी असतील असं वाटतंय मला तरी. मी बोललो तांबूशी वगैरे लागेल त्या खडपात. सगळे ब्लू लाईन ग्रुपवर लागत होते. जवळजवळ मला वाटतं 15-16 तरी मासे पकडून सोडून दिले आज. पण मजा आली. खतरनाक स्ट्राईक होत्या. पटापट मारलात ना किलूर साधारण खाली बसवायच्या अगोदरच पकडत होते काय तर. ब्लू लाईन लागले ना तर इथे पटकन लागतात पटापट. आणि ब्लू लाईन गोबरा जेव्हा लागतो तेव्हा बाकीचे मासे लागण्याचा चान्स जरा कमीच असतो तिथे. सूर्य पण बराच वरती आलाय. तर त्या दिवशीच्या इथे ट्राय करूया बेट फिशिंग. बघूया बेट फिशिंगला पण ब्लू लाईन गोबरेच लागतील मला वाटतं. तर बेट मारून ठेवूया आणि रॉडवरती घरून बघूया. इकडे कोकर बिकर लागला तर लागला एखादा.
तिकडे फ्लोटर दिसतोय पण जाळ्याचं नाही मला वाटतं. नाही जाळं या आवारात तरी जाळं दिसत नाही. तर बघूया इकडे आता काय लागतंय का. इथे गऱ्या खूप अटकतात. आज आपल्याकडे बेटसाठी टुना आहे. टुना ह्याचं मांस बघा कसलं खतरनाक येतं. त्याला पण मासे चांगले लागतात आहे टुनाला. टुना कुपा आपल्याकडे गेजर म्हणतात. चला बघूया आता ह्याला तरी काय लागतंय काय. भेटला चांगला मासा. खूप लांब गेला या बेट. हो 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 बेट घेऊन गेलाय कोणतरी. टराटर वाढला ना कोण आहे माहीत नाही. अरे बाबा शे लूर पण मारलेला आहे मित्रांनो. लूर अटकेल. थांबा मोठा पीस होता एकदम. सुसाट नेलं बेट ओढून. एकतर मी त्याच्यात मित्रांनो लूर मारलेला त्याच्यामुळे रॉड लगेच पकडायलाच झाला नाही. शेट हा आत नेतोय हाय मासा आहे हा बघा. पूर्ण रॉड ओढतोय आतमध्ये. लाईन तोडावी लागली मित्रांनो मासा असून गरीला. आता येत नाही म्हटल्यावर काय करणार. तर चला परत मारूया बेट आपण. दुसरा सेटअप लावूया. नाही बेटवरती पण ब्लू लाईन गोबरा चालाय. मोठी साईज आहे पण. तर मगाचा मोठा एक मासा गेला बेटवरती. त्याच्यानंतर हा ब्लू लाईन गोबरा आला बघा. त्याला पण सोडूनच देऊया. जा कोकर लागला मित्रांनो. कोकर लागला आहे सिंकिंग मिनोला. चांगली साईज आहे. पहिलाच वेगळा मासा लागला आहे आज हा. येलोफिन आहे मला वाटतं. चांगली साईज आहे. सिंकिंग लूरला लागला आहे. कसला पळतोय बघा. येस 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 येलोफिन ट्रिवेली लागली आहे. मस्त साईज एकदम चांगली. हा बघा आजचा पहिलाच वेगळा मासा लागला आहे आणि चांगली साईज लागली आहे. मस्तच कोकर लागला आहे मस्तच. हा लोकांचा कॅप्री आहे. सिंकिंग मिनो आहे. खतरनाक ॲक्शन पण घेतो. कलर खूप मस्त आहे. हा मस्त हुक झाला होता. वेगळा मासा लागला बाबा आज. ब्लू लाईन गोबरे पकडून पकडून वैताग आला होता. कोकरसाठी खूप मस्त आहे लूर. ही बघा अजून एक लागली बघा छोटी. थांब 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 बघण्या. आणि प्लायर आहे तिकडे ठेवलेला. हुक पण झाली चांगली इकडे. ओ शेट जिकप्लेट पाहिजे होती छोटी. बॅग तिकडे ठेवली आहे. लागेल अजून थांबा. हो शेट मारून जाते. जिकप्लेट आणायला पाहिजे. 10 ग्रॅमची जिकप्लेट पाहिजे. जिकप्लेट लावून बघूया 10 ग्रॅमची. पण आता कल्टी पण मारली असेल त्यांनी. लूरला पूर्ण फॉलो करत होती. बघूया असली ना धरलेला. हा लागली लागली लागली. शेट 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 सुटून गेला बघा. शेट लागली.
चांगली साईज वाटते. येलो फिन, यस येलो फिन आहे, येलो फिन आहे. अजून एक लागली आहे. कोकर छोटी असली तरी ताकद बरीच लावते. मस्त साईज आहे. पडली बघा येऊन बाहेर. हे बघा छोटी रिवेल आहे मस्तपैकी, सिल्वर आहे. लागली अजून. फाऊलूक आहे मला वाटतं. फाऊलूक आहे. तेव्हा धावत होती जास्त. तर मित्रांनो 12 वाजलेत आणि फिशिंग आता थांबवली. तर अगोदर टाइमपासच झाला. म्हणजे मासे भरपूर लागले आज, पण सगळे सोडून दिले. ब्लू लाईन गोबरे त्याच्यानंतर काही लागतच नव्हतं. त्याच्यानंतर या कोकेर पकडल्या. तर इकडे बघताय हे रील पाऊच आहे, मशीनसाठी पाऊच आहे. हे आपल्याला खास गिफ्ट आलंय. आपले सबस्क्रायबर आहेत रत्नागिरीचे अजित शितप म्हणून, तर त्यांच्याकडून एक गिफ्ट आलंय छानसं रील पाऊच. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तिकडे जाऊन मागवू शकता. तुम्हाला पाहिजे तशी प्रिंटिंग वगैरे पण करून भेटेल. खूप छान आहे. स्टिचिंग वगैरे खूप छान आहे मस्तपैकी. वरती नाव वगैरे टाकून दिले आपल्याला. आणि आतमध्ये एक लेटर पण आहे छानसं. तर आता कोण असं मेसेज देत नाही लेटरमार्फत, तर छानसं लेटर पण आहे. तर खास लेटर पण लिहून दिलं आहे. तर पॉज करून वाचू शकता. मी वाचायला गेलो तर आता बराच वेळ लागेल. वरती मस्तपैकी नाव लिहून दिलं आहे, तेजस गुरव म्हणून. तुम्हाला पाहिजे ना तसं कस्टमाइज करून भेटेल. तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, तर तिकडे जाऊन नक्कीच कॉन्टॅक्ट करा पाहिजे असेल तर. सो धन्यवाद. हे इकडे कॅच आहेत आजचे. कोकर ट्रिव्हॅली हे बघा, जिवंत होत्या, पाण्यात ठेवल्या होत्या, आता साधारण गायब झाल्या काय काय. तर मस्तपैकी 4 आहेत ना, छोट्या आहेत. हे बघा मस्तपैकी कालवून होईल किंवा फ्राय पण खूप भारी लागतात. कोकर हा जिवंत आहे. आणि ही बघा, ही साईज एकदम मस्त आहे, जबरदस्त नादखुळाच. तर चला वरती आलो. इकडे ऊन तुफान लागायला लागलं. सकाळी किंवा संध्याकाळी काय वाटत नाही, पण आता ह्या सीझनला ऊन एवढं लागतंय ना, बेकार ऊन लागतं अक्षरशः. तापायला झालंय. मला वाटतं जवळजवळ 2-3 लिटर पाणी आणायला लागेल. आज गरवायला पण मजा आली जाम. कॅच खूप झाले. ब्लू लाईन गोबरे जवळजवळ मला वाटतं 15-20 तरी ब्लू लाईन गोबरे लागले. बेटला काय एक मासा चांगला लागलेला ना, तो गेला. मोठी साईज होती मस्तपैकी, 1-1.5 किलो तरी निघाली असती साईज. आणि मला वाटतं तो चरचा वगैरे होता, कारण चरचा वगैरे लागला ना लगेच खडपात जातो. चरचा किंवा गोबरा वगैरे होता. पण ब्लू लाईन खूप लागले. त्याच्यानंतर मग टाइमपास चालू होता, तर सिंकिंग लूरवर एक मस्तपैकी कोकर लागली चांगल्या साईजची. त्याच्यानंतर 4 कोकर पकडल्या छोट्या. दोन मला वाटतं 2-3 सुटून गेल्या. तर आता पटापट कल्टी मारतोय. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.